संतोष मगर ऑफिशियल या आपल्या YouTube चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका. जर हा व्हिडिओ फेसबुकवरती इंस्टावरती पाहत असाल तर इंस्टा आणि फेसबुकला फॉलो करायला विसरू नका. शिक्षण उपसंचालक कार्यालयातून एक मोठी माहिती आहे. आपण महाराष्ट्रामधल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या रिक्त पदाची माहिती तुम्ही वेगवेगळ्या व्हिडिओ चॅनलमधून बघत असाल, परंतु एक्झॅक्टली तेवढीच पदे ही पवित्र पोर्टलला येतील का याबाबत साशंका आहे. कारण 17ची भरती असेल, 24ची भरती असेल, जे अधिकृत माहिती आपण ज्यावेळेस म्हणजे युट्यूबच्या माध्यमातून बऱ्याच ठिकाणी बरेच जण पाठवतात, परंतु ती पदे तेवढीच पदे येतील का याची शाश्वती नाही आहे. त्यामुळं अनेक आकडेवारी जरी समोर येत असली तरी प्रत्यक्ष जागा किती अपलोड होतात त्यावरती आपल्याला महाराष्ट्रातल्या रिक्त पदाची आकडेवारी त्या ठिकाणी कळणार आहे. मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे तो उपसंचालक कार्यालयातल्या रिक्त पदासंदर्भातला आहे. गट क आणि गट ड या विभागामध्ये वेगवेगळी जी पदं आहेत त्या पदाच्या संदर्भातला आहे. आपण पाहिले शिक्षकांची भरती होते, मागच्या 4-5 वर्षापासून पवित्र पोर्टल मार्फत भरती झाली, परंतु उपसंचालक कार्यालय असणाऱ्या या ऑफिस मध्ये आणखीन अनेक वर्ष झाली ही भरती झालेली नाही. त्यामुळं अनेकांची कामे आपण रखडलेली बघतोय, अपुरा कर्मचारी वर्ग आपण बघतोय. आणि याचं कारण काय आहे कामं रखडण्याचं? तर पद जे आहेत ती पद अद्याप रिक्त आहेत. माहिती अधिकाराखाली माहिती आलेली आहे आणि नेमकी कुठले पद आहेत आणि त्या पदाचे किती जागा रिक्त आहेत याची माहिती आपण या माहिती अधिकाराखाली जी माहिती आपल्याकडे आलेली आहे ती माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायला विसरू नका, कारण अशाच अत्यंत महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला या चॅनलला पाहायला मिळतात. म्हणजे अतिशय कुठल्याही चुकीची माहिती असणारे किंवा काहीतरी रोज वेगवेगळे अपडेट टाकणं यापेक्षा उमेदवारांना, शिक्षकांना अतिशय महत्त्वाच्या माहिती काय असतील त्या माहिती देणं हा या चॅनलचा उद्देश आहे. बघा मित्रांनो, ही माहिती अधिकाराखाली माहिती त्या ठिकाणी मागवलेली आहे. मी ज्यांनी मला माहिती पाठवली आहे त्यांची परवानगी घेतलेली नाही नाव दाखवण्यासाठी, त्यामुळे मी नाव थोडंसं ब्लर केलेलं आहे किंवा तो खोडलेला आहे. आता ही माहिती अधिकाराखाली माहिती त्यांनी 19 जानेवारीला मागवलेली आहे. त्यानंतर त्यांनी ती माहिती मला वाटतं की नंतर त्याच्या 20-22 दिवसांची फेब्रुवारी-मार्च पर्यंत ही माहिती त्यांना मिळालेली होती. त्यांनी माहिती पाठवून बरेच दिवस झाले, परंतु आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला माहिती देतोय. बघा, शिक्षण उपसंचालक अमरावती विभाग गट क व गट ड यांची माहिती 31 डिसेंबर 2025 पर्यंतची ही आकडेवारी त्या ठिकाणी उपलब्ध आहे. आता सहाय्यक अधीक्षक जो कार्यालयामध्ये सहाय्यक अधीक्षक असतो, मंजूर पदे सरळ सेवेद्वारे 0 आहेत, पदोन्नतीद्वारे 1 ऐकून 1 असं दिलेलं आहे. भरलेली पदे सरळ सेवेची 0, पदोन्नतीने 1 ऐकून 1. म्हणजे रिक्त पदे जर बघितलं तर इथं त्या ठिकाणी 0 आहे, परंतु मुख्य लिपिक, कनिष्ठ लेखापाल यांची जी पदे आपण बघितली की सरळ सेवेने मंजूर पदे 5 आहेत, पदोन्नतीने 17 पदे आहेत आणि 1922 पदे आहेत. सरळ सेवेमध्ये भरलेली पदे 0 म्हणजे 5 रिक्त आहेत. पदोन्नतीने त्या ठिकाणी 17 भरले, ऐकून 17 म्हणजे किती? सरळ सेवेची 5 पदं ही रिक्त आहेत. सरळ सेवेने 5 पदं त्या ठिकाणी भरली जाऊ शकतात. त्यानंतर वरिष्ठ लिपिका आहे. सरळ सेवेची पदं जे आहेत ते 12 आहेत, पदोन्नतीचे 38 आहेत, ऐकूण 50 पदं आहेत. सरळ सेवेने फक्त 1 पद भरले गेलेले आहे, पदोन्नतीने 38 पदं भरले गेलेली आहेत म्हणजे ऐकूण 39. सरळ सेवेची जी पदं आहेत ना त्याची आकडेवारी तुम्ही बघा की सर्वात जास्त आकडेवारी ही सरळ सेवे भरतीची. पदोन्नती झालेल्या आहेत, परंतु त्या ठिकाणी भरती जी आहे सरळ सेवा ती भरती झालेली नाही आहे. लघु लेखक उच्च श्रेणी सरळ सेवेची 0, पदोन्नतीची 1, ठीक आहे. लघु लेखक निम्न श्रेणी 16 पदे आहेत सरळ सेवेची, ऐकूण 16. सरळ सेवेने 7 भरलेली आहेत, ऐकूण 7. भरलेली पदे 7 आहेत आणि रिक्त किती आहेत? 9 पदे रिक्त आहेत. कनिष्ठ लिपिक, दूरध्वनी चालक सरळ सेवेची 43 पदे आहेत, पदोन्नतीची 28 आहेत, ऐकूण 71 पदामध्ये सरळ सेवेची 17 पदे त्या ठिकाणी भरलेली आहेत आणि पदोन्नतीने 23 पदे भरलेली आहेत म्हणजे ऐकूण 40 पदं भरली, 31 पदं या ठिकाणी ही खाली आहेत. त्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यक सरळ सेवेची 6 पदं, पदोन्नतीने 0 आहेत म्हणजे ऐकूण 6 पैकी सरळ सेवेची 6 पदं प्रयोगशाळा सहाय्यक ही उपसंचालक कार्यालयामध्ये रिक्त आहेत. त्यानंतर सांख्यिकी सहाय्यक सरळ सेवेमध्ये 9 पदं आहेत, पदोन्नतीने 0 आहेत, ऐकूण 9 पदांपैकी सरळ सेवेने फक्त 2 भरली आणि 7 या ठिकाणी रिक्त आहेत.
कार्यशाळा सहाय्यक या ठिकाणी एक पद हे पदोन्नतीनं त्या ठिकाणी म्हणजे सरळ सेवेनं त्या ठिकाणी रिक्त आहे. त्यानंतर तालुका समादेशक हे जे पद आहे महत्वाचं, सरळ सेवेचे 57 पैकी एकूण 57 पद हे मंजूर पद आहेत. सरळ सेवेने 0 पद भरली, म्हणजे तालुका समादेशक हे पद अनेक वर्षापासून भरलेच गेलेलं नाही. त्यामुळं इथं तर पदोन्नतीचा विषय नाही, पदोन्नती दाखवलेलीच नाही, म्हणजे हे पदच भरलं नाही. त्यामुळे 57 पद ही रिक्त आहेत. तालुका समादेशक 57 पद ही रिक्त आहेत. त्यानंतर सहाय्यक लेखाधिकारी सरळ सेवेचे 8 पद आहेत. त्याने एकूण 8 पद आणि म्हणजे ही सहाय्यक लेखाधिकारी भरले गेली पद. ग्रंथपालची पद 1 पद रिक्त आहे सरळ सेवेचे. वाहन चालक जवळपास 15 पद ही रिक्त आहेत आणि ही सर्व पदे सरळ सेवेची पद आहे ना, पदोन्नतीपेक्षा सरळ सेवेची रिक्त पद आहेत. प्राथमिक शिक्षक 31 डिसेंबर कधीची माहिती आहे? 31 डिसेंबरची माहिती आहे. 31 डिसेंबर 2025 ची माहिती आहे. प्राथमिक शिक्षकांची 35 पदे सरळ सेवेने आणि 35 पदे त्या ठिकाणी रिक्त दाखवत आहेत. शारीरिक शिक्षक 3 पदे सरळ सेवेची आहेत आणि 3 पैकी 3 शारीरिक शिक्षक जे आहेत, क्रीडा शिक्षक, त्यांचे 3 पदे रिक्त दाखवते. कुठल्या संचमान्यतेनुसार? 31 डिसेंबर 2000 कधीचे दाखवले आपल्याला? 31 डिसेंबर 2025 पर्यंत. शिल्प शिक्षकची पदे जर आहेत सरळ सेवेची 14 पदे रिक्त आहेत शिल्प शिक्षक. त्यानंतर नेक्स्ट मध्ये बघा, चित्रकला शिक्षक महत्वाचं आहे. आर्ट टीचरच्या जागा भरल्या जात नाहीत. 4 पद आहेत, त्यापैकी 3 पद भरली गेली आहेत, 1 पद त्या ठिकाणी रिक्त आहेत. तबला शिक्षक याची पण सरळ सेवेची 6 पद रिक्त आहेत. संगीत शिक्षक आहे, याचे सुद्धा 6 पद रिक्त आहेत. कृषी शिक्षक याचे पण 1 पद रिक्त आहे, सरळ सेवेचं पद आहे. त्यानंतर मेट्रन त्याचं पण 1 पद रिक्त आहे. 20 तंत्री पाणी पंप चालक 1 त्या ठिकाणी रिक्त आहे. सहाय्यक शिक्षक अंशकालीन याचे 7 पद त्या ठिकाणी रिक्त आहेत. अंशकालीन भेषज अधिकारी याचे 2 पद आहेत. प्रशासन अधिकाऱ्यांची सर्वाधिक पदे रिक्त आहेत बघा, 35 सरळ सेवेचे. 35 पैकी 35 ही सरळ सेवेची पदे रिक्त आहेत. प्रशासन अधिकारी सर्वात महत्वाचं पद आहे, 35 पैकी 35 रिक्त आहेत. सहाय्यक योजना अधिकारी 8 पद रिक्त आहेत सहाय्यक योजना अधिकारीचे. सहाय्यक प्रकल्प अधिकारी 7 पद सरळ सेवेचीच रिक्त आहेत. सहाय्यक शिक्षण निरीक्षक हे पण महत्वाचं पद आहे, 5 पद त्या ठिकाणी रिक्त आहेत. कार्यक्रम सहाय्यक 4 पद रिक्त आहेत. विषय तज्ञ त्या ठिकाणी 6 पद रिक्त आहेत. विज्ञान पर्यवेक्षक 4 पद रिक्त आहेत. सहाय्यक शिक्षक हिंदी व कार्यशिक्षण सह सहाय्यक शिक्षक हिंदी आणि कार्यशिक्षण सह 118 पद त्या ठिकाणी रिक्त आहेत, म्हणजे 120 पदे सरळ सेवेची आहेत. त्यापैकी 2 ही पदोन्नतीने भरले गेले, 118 पद त्या ठिकाणी ती रिक्त आहेत. नंतर आहे विषय सहाय्यक, याची सरळ सेवेचीच 18 पदे रिक्त आहेत. किती? सरळ सेवेची 18 पदे रिक्त आहेत. यामध्ये जर आपण बघितलं तर मित्रांनो, गट क जे आहे, गट क मध्ये जवळपास किती पदे रिक्त आहेत? 426 पदे ही सरळ सेवेची रिक्त आहेत. आणि गट ड मध्ये जर आपण बघितलं तर 70 पदे ही रिक्त आहेत. ही माहिती आहे अमरावती शिक्षण उपसंचालक विभाग म्हणजे उपसंचालक यांच्या कार्यालयातून माहिती दिली गेलेली आहे. 426 पद गट क ची आणि 70 पद ही त्या ठिकाणी कुठली पद आहेत? तर ही गट ड ची. म्हणजे अशा पद्धतीनं जर आपण बघितलं तर जवळपास 496 पदे ही वेगवेगळ्या पद्धतीची रिक्त आहेत एका उपसंचालक कार्यालयामध्ये. आपण बघितलं की उपसंचालक कार्यालयामध्ये भरती होते का? तर अजिबात नाही. कुठल्याही उपसंचालक कार्यालयात बघा भरत्या झालेल्या नाहीये. आज जर 496 पद जर रिक्त असतील, म्हणजे जवळपास 496 पद जर रिक्त असतील, तर हा
जो आकडा आहे तो वेगवेगळ्या विभागामध्ये वेगवेगळा आकडा आहे. आज ही अमरावतीची माहिती आपण पाहिलेली आहे. त्यामुळे उद्या दुसऱ्या विभागाची माहिती आपण बघू. महाराष्ट्रातल्या सर्व विभागाची माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देईल. जी माहिती अधिकाराखाली आपल्याकडे माहिती आलेली आहे ती पूर्ण विभागाची माहिती आपण मागवलेली आहे. त्यामुळे प्रत्येक विभागात कुठल्या विषयाला किती जागा रिक्त आहेत, कुठल्या पदाला रिक्त आहेत आणि ऐकून सगळ्या महाराष्ट्रामध्ये त्या उपसंचालक कार्यालयात किती पदे रिक्त आहेत, एवढी मोठी भरती ही त्या ठिकाणी होऊ शकते. त्यामुळे उद्या दुसऱ्या विभागाची आपण माहिती बघू. अशीच महत्त्वाची अपडेट्स तुम्हाला या चॅनलला पाहायला मिळतात. त्यामुळं मी विनंती करतो, जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. जर परत एकदा सांगतो की माझा आवाज जर इको होत असेल तर मी परत एकदा दिलगिरी व्यक्त करतो आणि हा प्रॉब्लेम लवकरात लवकर सॉल्व्ह करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतो. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगू शकता. तुमच्याकडे सुद्धा अशी कुठली माहिती असेल तर मला 9890 816 894 या नंबरला व्हॉट्सअप करू शकता. किंवा काही अडचण असतील किंवा काही नवीन माहिती तुम्हाला द्यायची असेल तर या नंबरवरती सुद्धा देऊ शकता. भेटूया नवीन व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.